शारदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातनं। अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या भोवती अनेक वाद पाहायला मिळतात। सर्वात आधी दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा वाद, त्यानंतर रुपाली चाकणकर आणि नरहरी झिरवाळांमुळे निर्माण झालेले वाद, अशा अनेक गोष्टींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या चांगली चर्चेत आहे। आणि त्यातच पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार कालपासून दिल्ली दौऱ्यावरती आहेत। पण त्यांच्या दिल्ली दौऱ्यात पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित नव्हते। त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगायला सुरुवात झाली। तटकरे दिल्लीत नसल्यानं ते त्यांच्या सोबत नव्हते, पण मग प्रफुल्ल पटेल दिल्लीत उपस्थित का नाहीत असा प्रश्न पत्रकारांनी सुनेत्रा पवारांना विचारला। तेव्हा तुम्हालाच माहित असेल ते केव्हा येतात आणि केव्हा जातात असं उत्तर सुनेत्रा पवारांनी दिलं। सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ लावले जाऊ लागले। अखेर या चर्चांना पूर्ण विराम देण्यासाठी पार्थ पवार मैदानामध्ये उतरले। तटकरे आणि पटेल या दोनही ज्येष्ठ नेत्यांची पाठराखण करत त्यांनी विनाकारण निर्माण केलेले वाद टाळण्याचा सल्ला टीका करणाऱ्यांना दिलाय किंवा वाद उपस्थित करणाऱ्यांना दिलाय। त्या सगळ्या घडामोडींवरती पार्थ पवार नेमकं काय म्हणतात, त्यांचं ट्विट काय आहे ते आपण जाणून घेऊया। पार्थ यांनी असं ट्विट केलंय की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसंदर्भातील बातम्या निराधार आणि कल्पित आहेत। दोन्ही नेत्यांची अनेक वर्षांपासून पक्षासोबतची निष्ठा आपल्यासाठी मार्गदर्शक आहे। ज्येष्ठ नेत्यांबाबत वाद निर्माण करणं दुर्दैवी असून त्याचा निषेध करायला हवा। आणि यापुढची बातमी अशोक खरात संदर्भातली आहे।